श्री स्वामी समर्थ. काही वेळा आपल्या घरात सतत अडचणी येतात, पैसा टिकत नाही, घरात भांडणं वाढतात, मुलांचं मन अभ्यासात लागत नाही, नवऱ्याच्या कामात अडथळे येतात. पण आपण विचार काय करतो, नशीब खराब आहे. पण खरं कारण हे आपल्या घरातच लपलेलं असतं. वास्तुशास्त्र आणि धर्मग्रंथांनुसार घरात अशा काही वस्तू असतात ज्या नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि त्या जर वस्तू आपण जर बाहेर फेकल्या नाहीत, काढल्या नाहीत तर वर्षभर अडचणी, भांडणं, दारिद्र्य हे वाढवतच राहतात. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या आधी तुम्हाला या वस्तू बाहेर काढायच्या आहेत. कोणत्या? तर पहिली गोष्ट, घरात तुटलेली कप, प्लेट किंवा काचेची भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार भांडी ही अन्न आणि समृद्धीचे प्रतीक असतात. त्यामुळे तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी घरात ठेवली तर घरातील सुखसमृद्धी कमी होते. अशा भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, भांडणं वाढतात, पैशाची बचत होत नाही. त्यासोबतच तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न ठेवणे आरोग्यासाठीही योग्य नसते, कारण त्यामध्ये जंतू हे साचून राहतात. म्हणून गुढीपाडव्याच्या आधी घरातील सर्व तुटलेली भांडी तुम्हाला बाहेर काढायचीच आहेत आजच. दुसरी गोष्ट, बंद पडलेलं घड्याळ. आता ते देखील तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधी घराबाहेर काढायचं आहे. घड्याळ हे वेळ, प्रगती आणि जीवनातील चालू असलेल्या प्रवासाचं प्रतीक मानलं जातं. जर घरात घड्याळ बंद पडलेले असेल तर घरात प्रगती थांबते, कामांमध्ये अडथळे येतात, कामे वेळेवर पूर्णच होत नाहीत, आर्थिक अडचणी वाढतात, तणाव वाढतो. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ लगेच दुरुस्त करावं किंवा जर तुम्हाला दुरुस्त करणं होतच नसेल तर घरातून बाहेर टाकून द्या. विशेषतः गुढीपाडव्याच्या आधी घरातील अशी बंद घड्याळ तुम्हाला काढून टाकायचीच आहेत. शुभ सुरुवात तुम्हाला करायची आहे. तिसरी गोष्ट, तुटलेली मूर्ती अशुभ मानली जाते. आता धार्मिक मान्यतेनुसार देवाची मूर्ती किंवा फोटो हा फक्त फोटो नसतो, तर त्यामध्ये दैवी शक्तीचं प्रतीक असतं. जर मूर्ती तुटलेली असेल, कोपरा तुटलेला असेल किंवा फोटोला तडा गेला असेल तर ते अपूर्णता आणि नकारात्मकतेचं प्रतीक असतं. तुटलेली मूर्ती घरात ठेवली तर घरात वास्तुदोष हा वाढतो, मनात अस्थिरता आणि तणाव वाढतो, कामांमध्ये अडथळे येतात, वादविवाद सतत वाढत राहतात. आता देवाची मूर्ती संपूर्णच असली पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये अशी भंगलेली किंवा तुटलेली मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. आता चौथी गोष्ट, गुढीपाडव्याच्या आधी ह्या तुटलेल्या चपलासुद्धा तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत. तुटक्या किंवा वापरत नसलेल्या जुन्या चपला अनेक घरांमध्ये असतात. तुटलेल्या असतात, फाटलेले सँडल्स असतात, खूप जुने बूट असतात किंवा वर्षानुवर्ष वापरतच नसतात तुम्ही आणि अशा चपला तुम्ही ठेवलेल्या असतात. या घराच्या कोपऱ्यात, कपाटात किंवा दाराजवळ पडून असतात. त्या वास्तुशास्त्रानुसार अशा चपला घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. यामागचं कारण असं असतं, चप्पल ही वस्तू नेहमी घराच्या बाहेरची ही धूळ, नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते. त्यामुळे ह्या गोष्टी आजच घराबाहेर काढा. गुढीपाडव्याची एक शुभ सुरुवात करायची आहे. नवीन वर्ष 19 मार्च 2026 रोजी चालू होत आहे. त्याआधी तुम्हाला ही सर्व कामे करून घ्यायची आहेत. आजच करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भक्ती परंपरेच्या कुटुंबात आजच सामील व्हा. गुढीपाडव्याची पूजा कशी करायची, खाली लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. ही गुढीपाडव्याची पूजा मी घरच्या घरी केलेली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा. खाली मी लिंक देत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.